कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. येत्या 13 तारखेला श्रावण महिना हा सुरू होणार आहे. श्रावण महिन्यातील पहिलाच गुरुवार आलेला आहे. या दिवशी मुलांच्या लग्नातील अडचणी दूर होण्यासाठी श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील आपल्याला हा अध्याय आहे तर याचं पठण करायचं आहे. मुलांच्या कुंडलीत कितीही भयंकर दोष असतील तर ते दूर होऊन मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल. तर मंडळी, श्रावण महिन्यात नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे पारायण अत्यंत फलदायी मानले जाते. ज्या मुला मुलींच्या विवाहामध्ये अडथळे येत आहेत त्यांचे लवकरात लवकर लग्न जुळवण्यासाठी या ग्रंथाचा एक विशिष्ट असा अध्याय अत्यंत प्रभावी मानला गेला आहे. या संपूर्ण प्रक्रियेची माहिती, पूजा पद्धत, तसेच आई वडिलांनी करायचा संकल्प आणि पाळायचे काही नियम हे मी तुम्हाला थोडक्यात आणि महत्त्वाची जी माहिती आहे ती तुम्हाला सांगणार आहे. पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा, त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा. तर मंडळी, नवनाथ भक्तिसार ग्रंथात मुला मुलींच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी असा कोणता ग्रंथ आहे तर बघा, 7वा जो अध्याय आहे तर याचं आपल्याला पठण करायचं आहे. तुम्हाला 5 गुरुवारी ही सेवा करायची आहे, ज्यामुळे मुलांच्या कुंडलीत कितीही दोष असतील तर ते लवकरात लवकर दूर होण्यास मदत होणार आहे आणि मुलांचं लग्न हे श्रावण महिन्यात संपण्याच्या अगोदरच ठरेल. मंडळी, या अध्यायात राजा हरिश्चंद्र आणि राणी तारामती यांच्यावरील प्रसंगाचे आणि नवनाथांच्या कृपेचे वर्णन येते. हा अध्याय मनोभावे वाचल्याने किंवा श्रवण केल्याने गुरुनाथ आणि नवनाथांच्या कृपेने विवाहातील सर्व बाधा, मंगल दोष, ग्रहबाधा दूर होऊन विवाहाचे योग जुळून येतात. तर बघा, श्रावण महिन्यातील कोणत्याही एका शुक्ल पक्षातील गुरुवारी किंवा श्रावणातील दर गुरुवारी हा उपाय सुरू करावा. मी 13 तारखेला श्रावण महिन्यामधला पहिला गुरुवार आलेला आहे. या दिवशी जर तुम्ही ह्या अध्यायाची सुरुवात केली तर 10 सप्टेंबर रोजी तुमचा 5वा गुरुवार होतो आणि उद्यापन देखील त्या दिवशी तुम्ही करायचं आहे. तुम्हाला जर ही सेवा सुरू करायची असेल तर तुम्ही श्रावणातील पहिल्या गुरुवारी ही सेवा सुरू करायची आहे. शक्यतो बघा, तुम्ही सकाळचा एक टाईम ठेवा किंवा संध्याकाळचा टाईम ठेवा. टायमामध्ये चेंज करायचं नाही. सकाळी तर सकाळी सेवेला सुरुवात करायची आहे. 5 गुरुवार तुम्हाला अशा पद्धतीनेच करायचे आहेत. सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे, स्वच्छ अंघोळ करायचे आहेत, पिवळे वस्त्रे परिधान करायचे आहेत. त्याच्यानंतर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जर देवघर असेल तर तिथे देखील तुम्ही पूजा मांडणी जर केली तर तिथेच 5ही गुरुवार तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे. किंवा जर अजून कुठे पवित्र ठिकाणी तुम्हाला पूजा मांडणी करायची असेल तर तिथेच मग तुम्हाला 5 गुरुवार अशा पद्धतीनेच पूजा मांडणी करायची आहे. प्रथम तुम्हाला तिथे थोडासा गंगाजल शिंपडायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पाटाखाली किंवा चौरंगाखाली एखादी रांगोळी काढायची आहे. त्याच्यानंतर पाटावर किंवा चौरंगावरती पिवळे किंवा लाल वस्त्र अंथरून त्यावर श्री नवनाथांचा फोटो असेल तो ठेवायचा आहे किंवा नवनाथ भक्तिसार ग्रंथाची स्थापना करायची आहे. श्री गुरुदेव दत्तांचा फोटो असेल, श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तो देखील तुम्ही तिथे ठेवू शकता. ग्रंथाला किंवा नवनाथांना गंध, हळद, कुंकू, अक्षता वाहून पिवळी किंवा पांढरी फुले अर्पण करावे. धूप आणि दीप दाखवावा. त्याच्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे. तर संकल्प कशा पद्धतीने करायचा आहे, तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये एक पळी पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एखादं पिवळं फूल किंवा लाल फूल ठेवायचं आहे आणि मग तुम्हाला बोलायचं आहे की माझ्या मुलांचे किंवा मुलीचे नाव, हिच्या याच्या विवाहातील सर्व अडथळे, म्हणजे तुम्हाला तुमचा मुलगा असेल त्याच्यासाठी बोलायचं आहे किंवा मुलीसाठी बोलायचं आहे, तर त्यांच्या विवाहातील सर्व अडथळे दूर होऊन लवकरात लवकर उत्तम स्थळ मिळून विवाह जुळून यावा यासाठी श्री नवनाथ महाराजांच्या कृपेने नवनाथ भक्तिसार ग्रंथातील 7व्या अध्यायाचे पठण करत आहे. महाराज, आमची ही मनोकामना पूर्ण करो, असं तुम्हाला बोलायचं आहे. आणि मग जे हातामध्ये तुमच्या पाणी आहे ते तुम्हाला जमिनीवरती सोडायचं आहे. अशा पद्धतीनेच तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प तुम्हाला पहिल्या गुरुवारीच करायचा आहे. संकल्प केल्यानंतर अध्याय 7चे वाचन करायचे आहे. तसे तुमचे मन पूर्णपणे एकाग्र ठेवावे. घरामध्ये शांतता असावी. मध्येच उठू नये किंवा मोबाईल घेऊ नये. श्रद्धेने तुम्हाला नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे 7व्या अध्यायाचे तुम्हाला पठण करायचे आहे. पूर्ण शांत चित्तेने करायचे आहे.
वाचन संपल्यानंतर नवनाथांची आरती करावी आणि मुलांच्या किंवा मुलीच्या लग्नासाठी पुन्हा एकदा प्रार्थना करायची आहे. हा उपाय फलद्रूप होण्यासाठी काही नियमाचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. तर बघा, हा उपाय संपूर्ण श्रावण महिन्यात दर गुरुवारी किंवा श्रावणातील कोणत्याही एका गुरुवारी सुरू करून सलग तुम्हाला 5 गुरुवार किंवा 11 गुरुवार तुम्ही अशा पद्धतीनेच तुम्हाला करायचे आहे. तसेच बघा, ज्या खोलीत किंवा जागेवर तुम्ही ग्रंथ वाचला जाईल तिथे पावित्र्य ठेवावे. घरातील वातावरण शांत ठेवावे. उपाय करत असताना आई वडिलांनी आणि ज्याच्यासाठी उपाय केला जात आहे त्या मुलांनी शक्यतो सात्विक आहार घ्यावा. कांदा, लसूण आणि मांसाहार वर्ज्य ठेवावे. उपवासाच्या किंवा वाचनाच्या काळात पाळावयाचे नियम आणि पवित्रता याचे पालन करावे. 7वा अध्याय वाचन झाल्यावर गुरुवारी शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला यथाशक्ती दान धर्म करावा किंवा गाईला घास घालावा. नवनाथ भक्तिसार ग्रंथातील 7वा अध्याय वाचण्यासाठी साधारणपणे 15 ते 25 मिनिटाचा वेळ लागू शकतो. या अध्यायामध्ये ओव्यांची संख्या इतर अध्यायाच्या तुलनेत मर्यादित असून वाचनाच्या गतीनुसार वेळेत थोडा फरक असू शकतो. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय नवनाथांची कथा हा ग्रंथ मुलांच्या किंवा मुलीच्या विवाहातील अडथळे दूर होण्यासाठी अत्यंत प्रभावी असा हा अध्याय आहे. श्रद्धा आणि विश्वासाने तुम्हाला याचं पठण करायचं आहे. तसेच महिलांनी नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे वाचन किंवा कोणत्याही धार्मिक उपाय करताना मासिक पाळीबाबत काही पारंपरिक आणि आध्यात्मिक नियम पाळणे आवश्यक मानले जाते. तसेच पाळीच्या दिवसामध्ये 3 ते 5 दिवस महिलांनी नवनाथ भक्तिसार ग्रंथाला किंवा देवाच्या मूर्ती, तांब्या भांड्यांना स्पर्श करू नये. या काळात पूजाविधी, दीप प्रज्वलन किंवा प्रत्यक्ष ग्रंथ वाचणे पूर्णपणे थांबवावे. तर आईने आपल्या मुलीच्या विवाहासाठी हा उपाय सलग 5 गुरुवार अध्यायाचे वाचन हाती घेतले असेल आणि वाचनाच्या दिवशी किंवा त्या काळात जर आईला मासिक पाळी आली तर ती पूजा आणि ग्रंथाचे वाचन स्वतः करू शकत नाही. अशा वेळी घरातील कोणत्याही व्यक्तीने, मुलाचे वडील असेल, बहीण असेल, यांनी त्या अध्यायाचे पठण करायचे आहे. जर घरात इतर कोणी वाचणारे नसेल तर पाळीचे दिवशी पूर्ण दिवस झाल्यानंतर शुद्ध होईपर्यंत तुम्ही उपाय काही दिवस स्थगित करावा आणि शुद्ध झाल्यावर पुढील गुरुवारी तो पुन्हा सुरू करावा. प्रत्यक्ष ग्रंथ वाचता येत नसला किंवा स्पर्श करत येत नसला तरी महिला या काळात नवनाथ महाराजांचे किंवा आपल्या इष्टदेवांचे स्मरण करू शकतात. तुम्ही ओम नमो आदेश किंवा श्री गुरुदेव दत्त किंवा नवनाथांचा मंत्र याला कोणतीही प्रतिबंध नसतो. तुम्ही याच्यापैकी कोणत्याही मंत्राचा जप देखील करू शकता. पाळीचे दिवस संपल्यानंतर 4थ्या किंवा 5व्या दिवशी महिलांनी केसांसहित कडक स्नान करावे. घर व देवघर स्वच्छ करून देवावर व ग्रंथावर गंगेचे किंवा शुद्ध पाणी शिंपडून देवघर पवित्र करावे. त्यानंतरच पुन्हा नेहमीप्रमाणे पूजा आणि ग्रंथाच्या वाचनाला सुरुवात करावी. पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने तुम्हाला या ग्रंथाचे पारायण करायचे आहे. बघा, जर तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये जर शक्य झालं नाही तर मग तुम्ही कोणत्याही शुक्ल पक्षाच्या गुरुवारपासून या अध्यायाला म्हणजे श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाची सुरुवात तुम्हाला करायची आहे. तुम्ही शक्य असेल तर तुम्ही 5 गुरुवार करू शकता किंवा तुम्ही 11 गुरुवार ही सेवा करू शकता, परंतु पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने तुम्हाला ही सेवा करायची आहे. बघा, बऱ्याच जणांची कॉमेंट असते की ताई आमच्याकडे नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ नाहीये, तर मग काय करायचं. तर बघा, तुमच्याकडे श्री नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ नसेल तर मग तुम्ही ऑनलाईन पारायण या अधिकृत व आध्यात्मिक वेबसाईटवर जाऊन हा अध्याय विनामूल्य वाचू शकता. तुमच्याकडे ग्रंथाची छापील प्रत असेल तर श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथात जो धुंडीसूत मालू कवी विरचित आहे हा अध्याय सहजरित्या उपलब्ध आहे. मला ऑडिओ स्वरूपात हवा असेल तर यूट्यूबवर अनेक चॅनल्सवर या अध्यायाचे श्रवण उपलब्ध आहे, तर ते देखील तुम्ही यूट्यूबवरती जाऊन तुम्ही हा व्हिडिओ आहे तर तो लावून देखील श्रवण करू शकता. मंडळी, पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने अशा प्रकारे तुम्ही श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे पारायण करायचे आहे. जेव्हा तुम्ही या पारायणाला सुरुवात कराल त्यावेळेसच तुमच्या घरामध्ये शुभ संकेत जाणवतील.
मुलांच्यासाठी कुठून ना कुठून स्थळ यायला सुरुवात होईल. उपाय: विवाहातील अडथळे, मंगल दोष किंवा ग्रहबाधा दूर करण्यासाठी एक मानसिक आणि आध्यात्मिक बल देण्याचं काम करतो. यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन चांगले स्थळ जुळून येण्यास मदत होते. उपाय सुरू केल्यानंतर काही दिवसातच चांगले स्थळ येऊन लग्न ठरू शकते किंवा काही वेळा परिस्थितीनुसार थोडा जास्त वेळही लागू शकतो. त्यामुळे कोणतीही ठराविक तारीख किंवा दिवस सांगणे कठीण आहे, परंतु तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार हे ठेवायचे आहेत. पूर्ण झाल्यानंतर पूर्ण आत्मविश्वासाने आणि श्रद्धेने आपले प्रयत्न, स्थळे पाहत राहणे इत्यादी सुरू ठेवावे. नवनाथ महाराजांच्या कृपेवर पूर्ण विश्वास ठेवावा. नक्कीच लवकरात लवकर यश मिळेल आणि मुलांचं लग्न हे श्रावण महिना संपण्याच्या अगोदरच ठरेल. मंडळी, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर इतर तुमचे मित्र असतील, मैत्रिणी असतील ज्यांचं लग्न ठरत नसेल, अशा मित्र मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. याचंही पुण्यफळ तुम्हाला प्राप्त होईल. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी मेघना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम आदेश असं नक्की लिहा.